नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कोयना नगरमध्ये आणि याच कोयना नगरमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी नोंदवलेला आहे। थेट वारस नोंद या ठिकाणी येथील जे सर्कल असतील किंवा त्यांची जी टीम आहे त्या टीमनं संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागातील नागरिकांना कसं सोयीस्कररित्या वारस नोंद करता येईल त्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। आणि याच कार्यक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय होतं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमका या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे आणि या कार्यक्रमाचा फायदा सर्वसामान्य माणसांना कसा होणार। जिल्हाधिकारी साहेब सातारा तसेच आपल्या पाटण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री टोनपे साहेब, तहसीलदार आनंद गुरव साहेब यांच्या संकल्पनेत आणि महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे लोकाभिमुख शासन या योजनेअंतर्गत सुशासन शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत नवीन वर्षाची महसूल भेट आपली वारस नोंद होईल थेट या कार्यक्रमाच्या टॅगलाईनच्या अंडर आपण आज या ठिकाणी हेळवाक मंडळमधील ज्या वारस नोंदी आहेत त्या प्रत्येक गावात जाऊन आपण त्या वारस नोंदी शोधून काढल्या आणि त्या शोधून काढून त्या लोकांना लाभार्थ्यांना आज या ठिकाणी आपण वाटप केलेलं आहे की त्याचा फायदा असा की लोकांना आमच्या ऑफिसला येऊन जो पूर्वी त्रास होत होता तो कमी व्हावा या हेतून आपण त्यांना डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आमचं कामच आहे, आम्ही ते काम करतच राहणार। परंतु अजून शासनाच्या म्हणजे लोकांच्या दारात जाऊन लोकांना कसे शासन लोकाभिमुख काम करते ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि लोकांना त्याचे त्रास होणार म्हणून आपण प्रयत्न करतो आहे। हे करत असताना शासनानं आता जो एक GR काढला की बाबा हे काम करत असताना स्टॅम्पची गरज नाही, म्हणजे स्टॅम्प 100 रुपये स्टॅम्प वारस नोंदीसाठी आपण घेत होतो, पण आम्ही यांच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना सांगू इच्छितो की शासकीय काम करत असताना स्वयंघोषणापत्र आता चालतं आहे। त्यासाठी आपण कोणताही 100 रुपये स्टॅम्पवर वगैरे असं काही देण्याची गरज नाही। आपण साध्या कागदावर साध्या कागदाच्या स्टॅम्प ह्याच्यावर तुम्ही आपलं स्वयंघोषणापत्र देऊन तुमच्यापासून तुमचं प्रतिज्ञापत्र आपण लिहून घेतो आहे। त्यामुळे लोकांना हे जे भुर्दंड होता 100 काय 500 रुपयाचा काय असेल ते स्टॅम्प घेण्यासाठी तो आता शासनानं पूर्णपणे वाचवलेला आहे। आज किती लोकांना या ठिकाणी लाभ देण्यात आला? आपण एकूण आज या ठिकाणी 34 गावं हेळवाक मंडळमध्ये 34 गावं आहेत। त्या 34 गावापैकी आपण 22 गावातल्या लोकांना 35 खातेदारांना याचा लाभ दिला। असं एकूण आपण 277 वारस दाखल्याचं म्हणजे त्यामध्ये 6चे वारसश्रेष्ठ असतील, फेरफार असतील आणि त्याचे सातबारे असतील याचं आपण लोकांना वाटप केलेलं आहे। आज मान्यवरांनी तुमच्या कामाची स्तुती केली, काय बोलताय? आमचं कामच आहे स्तुती करणं लोकांसाठी आहे। फक्त आम्ही प्रयत्न करतो आहे त्यांच्या म्हणजे सामाजिक कार्यातून ऋण येण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आहे। शासनाचे आम्ही कर्मचारी आहे त्यामुळं आमचं कामच आहे, आम्ही काय वेगळं केलेलं आहे असं आम्हाला वाटत नाही। आमचा कामाचाच भाग होता, फक्त एक लोकांना एका ठिकाणी आणून एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना ते वाटप करायचं होतं म्हणून त्या अनुषंगानं आपण आज इथं वाटप केलेलं आहे। आज समर्थ चव्हाण यांनी विषय मांडला होता, काय विषय आहे तुम्ही? समर्थ चव्हाण हेळवाक त्यांचं एक चौकशीचं प्रकरण आहे, ते प्रकरण माझ्याकडे आलं आहे, त्यांचा अर्ज माझ्याकडे आहे। तो त्यांच्या प्रकरणाची माझ्या स्थानिक लेवलला जी चौकशीचा अहवाल असतो तो चौकशीचा अहवाल मी वरिष्ठांना सादर करून तो रिपोर्ट त्यांना देणार आहे। त्यांचा कामाचा जो आवाका आहे म्हणजे त्यांचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ लेवलचा अधिकाऱ्यांच्या लेवलचा असल्यामुळं निर्णय तेच घेऊ शकता। फक्त स्थानिक पातळीवर जी चौकशी करायची ते चौकशी करून त्यांना योग्य न्याय मिळेल असं आम्ही त्यामध्ये बघू। तर या ठिकाणी जे स्लोगन जे लिहिलेलं आहे नवीन वर्षाची महसूल भेट वारस नोंद थेट, आणि याचमुळे येथील सर्वसामान्य माणसाला खरोखरच अगदी वारस नोंद करायला साध्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सर्कल यांनी समजून दिलेले आहे। जर कोणाची अशी वारस नोंद राहिली असेल तर नक्कीच त्यांची तुम्ही गाठ घेऊन हा सगळा तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता। लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत, जय हिंद, जय महाराष्ट्र।